महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। आजचा जो आपला सेवेचा भाग आहे तो भाग क्रमांक 226 आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील दुसऱ्या समासावर गणेश स्तवन नाम या समासावर विवरण घेत असताना आपण ओवी क्रमांक 13 14 विद्यांचा गोसावी हरस्व लोचन ते हिलावी लवलवीत फडकावी फडय फडय कर्ण थापा या ओवीवर आपण चिंतन करत आहोत, विवरण घेत आहोत। 14 विद्यांचा गोसावी या चरणावर आपण चिंतन केलं, विवरण घेतलं। हरस्व लोचन ते हिलावी या चरणावरही आपण विवरण घेतलेलं आहे आणि भाग क्रमांक 225 पासून आपण लवलवीत फडकावी फडय फडय कर्ण थापा या चरणावर चिंतन घेत आहोत। आपण मागे बघितलं की त्या गजाननाचे कान, त्या गणपती बाप्पाचे कान सुपासारखे आहेत आणि म्हणूनच त्यांना शूर्पकर्णाही म्हटलं जात आहे। शूर्पकर्णा म्हणजे ज्याचं कान सुपासारखे आहेत। तर सुपाचं काम काय आहे त्याच्यावर आपण चिंतन केलं। पाखडणे, चांगलं जे आहे ते ठेवणे आणि वाईट जे काय आहे ते बाजूला सारणे, बाजूला काढणे। आपल्या विचारामध्ये जे चांगलं आहे ते आत्मसात करायचंय, ते जवळ ठेवायचं आहे आणि जे विचार हानिकारक आहेत, अनहित घडतंय ज्या विचारामुळे, ते विचार बाजूला करायचे आहेत, पाखरायचंय। ज्या कर्माने देवत्व प्राप्त होणार आहे, ज्या कर्माने परमार्थ घडणार आहे, भक्ती घडणार आहे, ती कर्म आत्मसात करायची आहेत। मात्र ज्या कर्मामुळे अनहित होणार आहे, पापकर्म घडणार आहे, ज्याला पापकर्म म्हणतात, ती बाजूला सारायची आहेत, त्यांचा त्याग करायचा आहे। अशा प्रकारे ते कान सतत हलते ठेवायचे आहेत, सारतेची शोधून घ्यावे आणि असारते जाणून त्यागावे। हलते का पाहिजे? ते कान कधी कोणत्या वेळेला काय कचरा येईल सांगू शकत नाही। थोडा जरी संशय रूपी कचरा माणसाच्या कानामध्ये गेला तरी कित्येक वर्ष संपादन केलेला विश्वास एक मिनिटात तुटून जातो, विश्वासघात होतो।
त्या ठिकाणी एक संतांनी जाणीव करून दिली की अरे हत्ती बलाढ्य आहे, भरपूर ताकद आहे, त्याला शक्तिशाली आहे, पण कानात जर मुंगी गेली तर मात्र त्या ठिकाणी त्याची अवस्था खूप वाईट होते. म्हणजे एक मुंगी सुद्धा त्या ठिकाणी सहन होत नाही. तसंच माणसाचंही आहे. तो ताकदीने जरी बलशाली असेल, शक्तिशाली असेल, विचाराने शक्तिशाली असेल, ज्ञानाने शक्तिशाली असेल, पण संदेह रूपी जर मुंगी गेली, संशय रूपी जर कानातून त्याच्या मुंगी गेली, तर कितीही त्याच्याकडे बळ असेल तरीही त्या ठिकाणी तो माणूस जितची प्रेता समान होत असतो. जितची प्रेता समान. आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी स्मरण करत असताना, चिंतन करत असताना, विवरण घेत असताना कान भरणे म्हणजे काय, कान भरणे कशाला म्हणतात, त्याचं चिंतन केलं, ते बघितलं आपण, त्यावर विवरण घेतलं. कान भरणे म्हणजे काय, कान भरल्यानंतर माणसाची काय अवस्था होते. बरं, मग सच कोणीही यावं, काहीही सांगून जावं आणि त्याच्यावर माणसाने लगेचच विश्वास ठेवावा, एवढ्या हलक्या कानाचा मनुष्य नको. कोणीही काही सहज यावं आणि काहीतरी सांगून जावं. आणि माणसाचा एक स्वभाव आहे, चांगलं काही जर कोणी सांगितलं ना तर ते माणसाला लवकर विसरून जातो. माणूस लगेच विसरून जातो, त्याची आठवण राहत नाही. आपल्या पतीविषयी जर त्या पत्नीला काहीतरी चांगलं सांगितलं कोणीतरी की अरे तुमच्या भाऊंनी म्हणजे तुमच्या मिस्टरांनी असं असं केलं, अगदी चांगलं काम केलं, ते ती बाई एवढं काही डोक्यात ठेवत नाही, विसरून जाते ती. आणि मग कधीतरी कालांतराने ज्या वेळेला त्या पतीच्या तोंडातून ते गोष्ट, ते विचार ऐकत असते, त्यावेळेला ते सांगते, अहो ते मला केव्हाच माहिती होतं आणि मला केव्हाच ते अमक्याने सांगितलं होतं, पण मी तेव्हाच विसरून गेले, लगेच तुम्हाला बोलायचेच राहिले, ते काम तुम्ही चांगलं केलं. जेव्हा तो आठवण करून देईल तेव्हा तिला ती आठवण होते की अरे हा आपल्याला अमक्या अमक्याने असं असं सांगितलं होतं, यांनी असं असंही चांगलं काम केलं होतं, पण ते विसरून जाते. पण त्याच्याच विषयी जर असं काही वाईट साईट सांगितलं किंवा कुठल्या प्रकारचं असं काही संदेहात्मक, संशयात्मक जर सांगितलं, तर मग एवढ्या मनापासून ऐकत असते की काही केल्या विसरण्याचा प्रयत्न केला तरी ती विसरत नसते. तोच विषय तिच्या मनामध्ये परत परत तिला सतवत असतो, येत असतो तिच्या मनामध्ये. याला हलक्या कानाचं म्हणतात. खरं काय खोटं काय काही कळत नाही तिला. काही दिवस तो संशय घेऊन बसत असते आणि कित्येक काळानंतर ज्या वेळेला सत्यस्थिती कळते, सत्य परिस्थिती कळते, त्यावेळेला तीच बाई त्या पुरुषाला सांगत असते की अहो तुमच्याविषयी माझा असा असा गैरसमज झाला होता, त्यामुळे बऱ्याच दिवस मी घरामध्ये अशी बरोबर राहत नव्हते, वागत नव्हते, तुमच्याशी बरोबर बोलत नव्हते, माझा गैरसमज झाला होता. पण कित्येक काळपर्यंत ती चिंता, तो विषय, तो विचार तिच्या पिंडामध्येच सतत सतत घर करून होता, सहज निघाला नाही. ज्या वेळेला सत्यता कळली त्यावेळेला मात्र तिने बोलून दाखवलं की हो गैरसमज झाला होता. अर्थात त्या ठिकाणी संतांनी एक जाणीव करून दिली की ही एक संदेह रूपी मुंगी किंवा संशय रूपी मुंगी हे जर कानामध्ये गेले, आता तसं जर काही कानात गेलं तर ते ड्रॉप वगैरे टाकून किंवा औषध टाकून काढू शकतात, ते काढलं जात आहे. पण संशय गेला, संदेह गेला कानातून, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करून
ते काढता येत नाही किंवा त्याचं कुठल्याही प्रकारे ऑपरेशन होत नाही. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करून तो संदेह, तो संशय निघत नाही. म्हणून त्यासाठी असं म्हणतात, कानामध्ये तेल टाकणं चांगलं असतंय. एखादी गोष्ट एखाद्याला आपण सांगत असतो बघा, आणि तो त्याच्याकडे कानाडोळा करतो. कानाडोळा करणे म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखं, ऐकून न ऐकल्यासारखं असा तो कानाडोळा करतो. आपण बोलतो ना, त्याला ते सांगितलं पण त्याने व्यवस्थित ऐकलं नाही, त्या गोष्टीकडे त्याने कानाडोळा केला. आणि मग एखादी गोष्ट अशी काहीतरी सांगत असतो, एखादं काम सांगत असतो, एखादं काहीतरी सांगत असतो, तो समोरचा माणूस असा कानाडोळा करत असतो, ऐकत नसतो, ऐकून न ऐकल्यासारखं करतोय. आणि मग ज्या वेळेला हा आठवण करून देतो की अरे मी असं तुला सांगितलेलं, किंवा एखादा आवाज देतो, हाक मारतोय, त्याला ती हाक ऐकायला जाऊन सुद्धा तो साथ देत नाही, तिकडनं हो देत नाही. मग त्यावेळेला तो सांगतो अरे एवढे हाका मारतोय मी तुला, तुला आवाज येत नाही, तुझ्या कानात तेल टाक, जरा तेल टाक, तेव्हा ते कान स्वच्छ होतील, साफ होतील. हेच संत सांगत असतात की श्रवणेंद्रिय ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये श्रवण रूपी तेल परत परत टाकलं पाहिजे, की जेणेकरून संदेह रूपी मुंगी त्यात राहणार नाही, संशय रूपी मुंगी त्यात राहणार नाही. हे श्रवण रूपी तेल त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. म्हणजे परत परत जर आपण श्रवण केलं तर ती जाणीव निर्माण होईल, आणि कुठल्याही प्रकारचा संदेह, कुठल्याही प्रकारचा संशय त्या ठिकाणी राहणार नाही किंवा येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की कानात तेल टाकलं पाहिजे, म्हणजेच परत परत श्रवण केलं पाहिजे. श्रवणेंद्रिय, त्याला नावच आहे त्याचं श्रवणेंद्रिय, म्हणजे श्रवण केलं पाहिजे परत परत. आता ज्या वेळेला एखाद्या नवजात लहान मुलाचा जन्म होतय, जन्मलेला ते मूल जन्माला येतंय, ज्या वेळेला एखादं लहान मूल जन्माला येतंय, त्यावेळेला असं म्हणतात की पूर्वी परात वाजवली जायची. जन्मल्या मग काय व्हायचं, तिथे ते परात वाजवली जायची. त्यावेळेला पोरं पण घरी जन्माला यायची, त्यामुळे परात पण घरामध्ये असायची वाजवायला. असो, काळानुरूप जे काही बदललं असेल, जो काही बदल घडला असेल, जे असेल ते, पण या ठिकाणी संतांनी एक जाणीव करून दिली की बाबा परात, तुला तर याच्या पुढे ऐकायला येतंय की नाही ते पाहण्यासाठी परात वाजवली जायची. पण परात का, तर याच्या पुढे असं काही ऐकायचं आहे की ते परेपर्यंत पोचलं पाहिजे, आतपर्यंत पोचलं पाहिजे, आणि त्याचा परिवर्तन, त्याचा बदल आपल्या शरीरावर, आपल्या इंद्रियांवर दिसला पाहिजे चांगल्या प्रकारचा. त्यासाठी ती परात वाजवली जायची. म्हणजे जे आपण ऐकतोय ते परेपर्यंत पोचतंय की नाही, श्रवणेंद्रिय त्याप्रमाणे काम करतंय की नाही, ऐकायला येतंय की नाही, हे पाहण्यासाठी, हे तपासण्यासाठी त्या ठिकाणी परात वाजवली जायची. पण एक संतांनी त्या ठिकाणी जाणीव करून दिली की पराआत म्हणजे जे श्रवण करतो ते परेपर्यंत गेलं पाहिजे. आणि एकदा परेपर्यंत गेलं ना की अंतरी गेली या अमृत, मग बाह्य काया लखलखित. एकदा ते अमृत अंतरापर्यंत गेलं, मग प्रत्येक ठिकाणी बरोबर तो बदल घडून दिसतो, बरोबर तो बदल पाहायला मिळतो आपल्याला. म्हणून ते काही वेळेला वैद्य सुद्धा आपल्याला औषध प्यायला देतात, गोळी खायला देतात. ती एकदा पोटामध्ये गेली, एकदा आपल्या त्या पोटामध्ये गेली की बरोबर अगदी ते औषध किंवा ती गोळी बरोबर त्या ठिकाणी कार्य करत असते. हात दुखत असेल तर हाताला फरक पडतो, पाय दुखत असेल पायाला फरक पडतो. पोटात गेलेली गोळी डोकं सुद्धा बरी करते. म्हणजे डोका दुखत असेल, डोकं, तर त्या ठिकाणी फरक पडत असतो.
तसंच आहे हे श्रवण अंतःकरणापर्यंत, परा आत म्हणजे परेमध्ये जर गेलं, आतमध्ये जर गेलं, अंतःकरणापर्यंत जर गेलं, तर ते बरोबर प्रत्येक इंद्रियापर्यंत त्याची जाणीव पोहोचत असते आणि प्रत्येक इंद्रियामध्ये तो बदल घडत असतो. म्हणून त्यासाठी जन्मल्याबरोबर, बाळ जन्माला आल्याबरोबर परात वाजवली जायची. त्याला तो बोध व्हावा, ते कळावं, ती जाणीव निर्माण त्या ठिकाणी व्हावी आणि इतरांनाही कळावं की लहान मुलं जन्माला आल्यानंतर परात का वाजवतात. आपण परेत शोधलं पाहिजे. नाभीपाशी परावाचा, नाभी जवळ येते, जिथे अंतःकरणाचं ठिकाण आहे, अंतःकरण पंचकातलं जिथे अंतःकरण कार्य करतंय, पंचप्राणापैकी समान वायू ज्या ठिकाणी कार्य करतो, चार वाचांपैकी परावाचा ज्या ठिकाणी कार्य करते, म्हणजे अंतःकरण पंचकापैकी मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्याच्या पलीकडे जे अंतःकरण आहे, ते अंतःकरण ज्या ठिकाणी आहे, नाभीस्थानी, अर्थातच त्या लहान मुलाला जन्माच्या आधी जे हवं ते मातेच्या गर्भामध्ये ज्या ठिकाणाहून जे हवं ते पुरवलं जातंय, अन्न, ती नाभीस्थानी. आणि त्या नाभीस्थानी काय आहे? अंतःकरण. अंतःकरण पंचकातलं अंतःकरण आहे. प्राण पंचकापैकी, 5 पंचकापैकी समान वायू त्या ठिकाणी, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, पंच प्राणांपैकी समान वायू त्या ठिकाणी कार्य करतोय. आणि 4 वाचेपैकी परावाचा त्या ठिकाणी कार्य करत असते. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. नाभीस्थानी परावाचा तोची ठाव अंतःकरणाचा. आणि त्या 4 वाचेची ओळख करून देताना समर्थ म्हणतात, नाभीस्थानी उन्मेष वृत्ती, तेची परा जाणे जे श्रुती, ध्वनी रूप पच्छंती हृदय वसे, कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोली जे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोली जे. अशा प्रकारे जिथे परावाचा कार्य करते, अंतःकरण कार्य करतोय, समान वायू कार्य करतोय, नाभीस्थान ज्याला म्हणतात, त्याची जाणीव जन्माला आल्याबरोबर परात वाजवून केली जाते, दिली जाते. तो बोध आपण घ्यायचा आहे. आणि मग काही काळांतराने, काही महिन्यानंतर ते कान टोचले जातात. कान टोचणे. आता खर तर प्रत्यक्षात ज्या वेळेला त्या मुलाला काही कळत नसतंय, लहान असतंय ते, आणि असं म्हणतात की लहानपणीच कान टोचलेले बरं असतंय. ज्याचे लहानपणीच कान टोचलेले असतात ना, तो तारुण्यातही सरळ चालत असतो. म्हणजे तारुण्यात कान टोचायची वेळ येत नाही. ज्याचे लहानपणीच कान टोचलेले नसतात ना, तो तारुण्यात कुठेही कसाही कोणत्याही मार्गामध्ये भरकटला जातो. आणि मग केलेल्या कर्माचा फटका मिळाला की मग त्याचे कान टोचले जातात. मग लोक बोलतात, आता त्याचे कान टोचले काय? म्हणजे एवढ्या दिवस त्यांनी वाईट कर्म केले, एवढे दिवस त्यांनी पाप कर्म केले, एवढे दिवस त्यांनी कोणाचा गरीबाचा विचार केला नाही, गरीबाचं शोषण केलं, अडलेल्या नडलेल्याची गरज भागवली नाही, गरीबाचं शोषण केलं नाही, नाती सांभाळली की नाहीत, मित्र सांभाळले, घरचे सुद्धा परके करून ठेवले, एवढा धुंदीत होता तो. आणि मग केलेल्या कर्माचा फटका बसल्यानंतर मग तो सगळ्यांना शोधायला लागला
सगळ्यांना जवळ करायला लागला. आणि मग त्यावेळेला त्याच्यामध्ये, त्याच्या वर्तणुकीमध्ये परिवर्तन दिसल्यानंतर लोक म्हणतात आता त्याचे कान टोचले काय. म्हणजे लहानपणी जे कान टोचले जातात ते वेगळे, आणि तारुण्यामध्ये मस्ती असताना, बळ असताना, शरीर शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी, आशक्त होता वृद्धपणी नाना दुःखे भोगी, मग त्याचे कान टोचले जातात. अशी जाणीव त्या ठिकाणी समर्थांनी करून दिलेली आहे. शरीर शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी. खर तर लहानपणी जे कान टोचलेले असतात ना, ते विसरलेले असते. तो विसरलेला असतो. आणि म्हणूनच तारुण्य अवस्थेमध्ये काय करतोय, शरीर शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी, नाना प्रकारच्या सुखांचा उपभोग घेत असतो तो. त्याला हे कळत नसते की आपण जो उपभोग घेतोय ते क्षणिक सुख आहे, हे त्याला कळत नसतंय. मग अशा वेळी तो वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करत असतो. आणि एकदा माणूस चुकला ना रस्ता, कर्मामध्ये एकदा मनुष्य चुकला, मग कानाखाली वाजवली जाते. खरं तर इथे वाजवली जाते, हा गाल आहे, पण त्याला म्हणतात कानाखाली वाजवणे. कानाखाली म्हणजे सुधरवायचं आहे त्याला, त्याला सांगायचं आहे, त्याला जाणीव करून द्यायची आहे. खर तर प्रत्यक्ष संत या ठिकाणी वाजवत नाहीत, पण श्रवणातून ती जाणीव करून देत असतात. लोक काय करतात, त्या माणसाने सुधरावं म्हणून कानाखाली वाजवतात. संत त्या कानामध्ये श्रवण देतात आणि श्रवणातून जे वाईट कर्म करायला लावतात माणसाला, त्याला वाजवतात. माणसाला वाईट कर्म करण्यासाठी जे परावृत्त करतात, माणसाकडून वाईट कर्म जे करून घेतात, त्यांना श्रवणातून वाजवतात. त्या कामाला, लोभाला, क्रोधाला, अभिमानाला, अहंकाराला, ताठ्याला, गर्वाला, दंभाला श्रवणातून वाजवतात. म्हणून ते गणेशाचं स्तवन करता करता आपणही आपल्या कानांकडे बघायचं आहे की त्यांना आकार प्रश्नचिन्हासारखा का दिलेला आहे. आता इथे महत्वाचं असं आहे की कानांना प्रश्नचिन्हासारखा आकार दिलेला आहे असं म्हणावं की कानांच्या आकाराचा प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे असं म्हणावं. कारण माणूस जन्माला येतानाच प्रश्नचिन्ह घेऊन आलेला आहे. हो, म्हणजे अगदीच आईच्या गर्भात असताना तो सांगतोय, देवा तू जरी मला येथून सोडविशी स्वैत करीन, गर्भवास हा चुकवीन पुन्हा नये येथे. आणि त्या देवाने सोडवले की परत त्याच देवाला प्रश्न विचारतोय, केव्हा? मी असं बोललोच नाही, म्हणजे हा देवाला प्रश्न करतोय. अशा प्रकारे तो प्रश्नचिन्हच घेऊन आलेला आहे कानाच्या रूपानेही, आणि तसाही देवाला प्रश्न करतोय, केव्हा? मी बोललोच नाही. आणि म्हणूनच ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आयुष्यभर ऐकायची आहेत, श्रवण करायची आहेत. श्रवणातून ती जाणीव निर्माण होते, श्रवणातून ते कळतंय. म्हणून या ठिकाणी संतांनी ती ओळख करून दिलेली आहे की त्या गणेशाचं स्तवन करत असताना, त्या गणेशाच्या कानांकडे बघत असताना, त्यांचं स्तवन करत असताना कधीतरी आपल्या पण कानांचा विचार केला पाहिजे किंवा शोधबोध घेतला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा. कान भरणी जरी करायला कोणी आला तरी त्यावेळेला आपण कसं पाहिजे, ऐका हो तुम्ही कान त्या पांडुरंगाचे गुणगाण, त्या विठ्ठलाचे गुणगाण. ते देवाचंच गाणं आपल्याला ऐकायला आलं पाहिजे, त्या देवाचेच गुण आपल्याला ऐकायला आले पाहिजेत, त्या देवाचं स्तवनच आपल्याला ऐकायला आलं पाहिजे. त्यासाठी हे कान आसुसले पाहिजेत श्रवण करण्यासाठी, त्या देवाचं स्तवन श्रवण करण्यासाठी, त्याचं भजन ऐकण्यासाठी, ते अभंग ऐकण्यासाठी.
त्याला म्हणतात तेल टाकणे. ते ऐकलं, ते श्रवण केलं, म्हणजेच काय केलं आपण? कान साफ करणे. आणि ते सतत हलवायचे आहेत, म्हणजे पाकडायचं आहे, सुपासारखं पाकडायचं आहे. सारतेची घ्यावे, असारतेची जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. म्हणजे कान टोचायच्या आधीच कर्म सरळ घडतील, आणि सरळ कर्म जर घडली तर कान टोचायची वेळ येत नाही. म्हणून त्या ठिकाणी ते संतांनी जाणीव करून दिली की एका पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं ना की आयुष्याचे सगळे प्रश्न बरोबर सुटले जातात. जो प्रश्नचिन्ह आपण घेऊन आलेलो आहे, कानाच्या आकाराचा, प्रश्नचिन्हाच्या आकाराचे कान आपण घेऊन आलेलो आहोत. जन्म झाल्याबरोबर जो देवाला आपण प्रश्न विचारलेला आहे, केव्हा? मी बोललोच नाही असा. केव्हा? केव्हा म्हणजे आपण उलट विचारतो देवाला, केव्हा? मी असं बोललोच नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की आयुष्याचे सगळे प्रश्न माणसाचे सुटले जातात. म्हणून माणूस चुकला, माणसाकडून एखादी चुकी झाली की माणूस माणसाला सुधारवण्यासाठी कानाखाली मारतो. संत त्या माणसाला सुधारवण्यासाठी कानातून त्या विकारांना मारत असतात. म्हणजे श्रवणातून त्यांना परत परत श्रवण देऊन, त्यांना परत परत त्यांची जाणीव करून देऊन, त्या कर्माची ओळख करून देऊन, त्या विचारांची ओळख करून देऊन, आणि त्या ठिकाणी परिवर्तन घडवत असतात. अशा प्रकारचं कार्य संत करत असतात. ह्या प्रत्येक इंद्रियाचं स्तवन त्या श्री गणेशाकडे बघितल्यानंतर ज्या पद्धतीने अनुभूती आली, जी प्रचिती आली, समोर जसा आकार दिसला, तसं स्तवन त्या श्री गणेशाचं समर्थाने केलेलं आहे. आणि त्या स्तवन करण्याच्या मागचा उद्देश एकच आहे. ते स्तवन करत असताना त्या श्री गणेशाकडे जे सामर्थ्य आहे, जे बळ आहे, ते सामर्थ्य आणि ते बळ आपल्याला प्राप्त व्हावं. आणि म्हणूनच समर्थाने या ठिकाणी त्या गणेशाचं स्तवन केलेलं आहे. त्या गणेशाचं स्मरण, त्या गणेशाचं स्तवन आपल्याकडून अखंड झालं पाहिजे, त्याच्यामध्ये खंडता नको. म्हणून 14 विद्यांचा गोसावी, हरस्व लोचन ते हिलावी, लवलवित फडकावी, फडय फडय कर्ण थापा. अखंड तो श्री गणेश अखंड त्या कानाची हालचाल करत असतो. त्याच पद्धतीने आपण त्या श्री गणेशाकडे एक नम्र प्रार्थना करूया, एक नम्र निवेदन करूया की देवा रे, आमच्या कानामध्ये कुठल्याही प्रकारची संशय रूपी मुंगी येता कामा नये, संदेह रूपी मुंगी येता कामा नये, वेगळ्या विचाराचा, वेगळ्या गुणांचा, वेगळ्या कर्माचा कचरा आमच्या कानामध्ये जाता कामा नाही. तर अखंड तुमचं श्रवण व्हावं, अखंड तुमचं स्तवन आम्हाला श्रवण व्हावं, तुमचं भजन पूजन आम्हाला श्रवण व्हावं, ही नम्र प्रार्थना आपण त्या श्री गणेशाकडे करूया. आणि ओवी क्रमांक 14 म्हणजेच 14 विद्यांचा गोसावी, हरस्व लोचन ते हिलावी, लवलवित फडकावी, फडे फडे कर्ण थापा. ह्या 13व्या ओवीवर आपण चिंतन केलेलं आहे, विवरण घेतलेलं आहे. ओवी क्रमांक 14. रत्न खचित मुकुटी झळाल, नाना सुरंग फाकती किळ, कुंडळे तळपती निळ, वरी जडले झमकती. या ओवीवर आपल्याला चिंतन करायचं आहे. भाग क्रमांक 226 मध्ये 27 मध्ये. तत्पूर्वी आजचा हा भाग क्रमांक 226 या भागाला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.